सारा दिवस हो सारा दिवस आज घाईचा हो सारा दिवस आज घाईचा वाढदिवस आज वाढदिवस अनिकेत दादाचा वाढदिवस अनिकेत दादाचा सारा दिवस आज घाईचा सारा दिवस आज घाईचा वाढदिवस अनिकेत दादाचा वाढदिवस अनिकेत दादाचा वाढदिवसाचा सोहळा रंगला वाढदिवसाचा सोहळा रंगला वाढदिवसाचा सोहळा रंगला वाढदिवसाचा सोहळा रंगला भरपूर आयुष्य लाभो दोन्ही उभयताना भरपूर आयुष्य लाभो दोन्ही उभयताना आशीर्वाद गणपती बाप्पाचा आशीर्वाद गणपती बाप्पाचा बार बार दिन ये आए 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 तुम जियो हजारों साल है मेरी ये आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हाँ हैप्पी बर्थडे टू यू अनिकेत हैप्पी बर्थडे अनिकेत हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद बुवा. त्याचप्रमाणे बघा मगाशी बुवानी सुद्धा सुंदर अशी सुरुवात भजनाची केली. खरोखरच गोडगळाची बुवा आहेत. काय एकदा गंमत झाली बघा. आता पेटव घेऊ काय कारण कसा थंडी ऊन आहे. काय गंमत झाली बघा. एकदा बुवानी मग फोन केल्याने बुवा म्हणतात की ओ महाजन बुवा म्हणतात माझ्या घराकडे म्हणतात रोज बायको बरोबर खटके उडतात. काय म्हणतात खरा नाही नुसतं घराकडे गेलंय काय म्हणतात किरकिर चालू. तर म्हटलं बाबा माका सांगतात की काहीतरी उपाय महाजन बुवा सांगा. कारण म्हणतात आता लग्नात जवळजवळ 1.5-1.5 वर्षात झाली आहेत पण म्हणता काय नुसती किरकिर घराकडे गेलंय. मी म्हटलं बाबा एक काम कर ती जा काय दिवसभरात काम करीत तिची तू नेहमी स्तुती करीत जा. नेहमी स्तुती कर. जेवण केल्यान वाह काय जेवण बनवलं चांगली स्तुती कर आणि बघ नाही थोडं जरी फरक पडलो तर माका सांग. झाला एकदा काय केलं त्या माऊलीन वालीची भाजी आणि भाकरी बनवल्या. वालीची भाजी आणि भाकरी बनवल्या आणि मी यांका सांगितलेलं स्तुती कर म्हणून. दुपारी जेव बसले वालीची भाजी आणि भाकरी पुढ्यात पडल्याबरोबर एक तुकडो खाल्ल्याने आणि वाह अगं काय वालीची भाजी बनवली आहे. खरोखरच आज जवळजवळ 1.5-2 वर्षामध्ये एवढी मी सुंदर भाजी खाल्लेली नाही आणि ह्याच्या अगोदर सुद्धा म्हणता कधी खाल्लेली नाही. त्याबरोबर तिची माऊली म्हणजे माझी माऊली ती काय सांगता यांका आज म्हणता लग्नात आमच्या 1.5-2 वर्ष झाली कधी एकदाही माका तुम्ही सांगलाच नाही की ह्या बरा केलंस ता बरा केलंस. आज शिरा पडली घरातलं गॅस संपलो म्हणून शेजारणी करसून म्हणता वालीची भाजी घेऊन इले ती तुमका बरी लागली. म्हणजे असं आम्हाला नंतर परत फोन केल्याने
म्हटलं बाबा आता तू जास्त स्तुती करूच्या फंदात पडा नको असा. धन्यवाद. ठीक आहे बुवा, कारण काय आहे मनोरंजनासाठी थोडंफार बुवा बोलावंच लागतं. कारण विषय काय आहे, आताच बघा बुवांकडे पण इलेक्शन झाली असतील, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सगळीकडेच इलेक्शन आता पार पडली. असंच बुवांकडे इलेक्शन होतं आणि म्हणजे याच्या अगोदर सुद्धा बुवा गावचे सरपंचच आहेत. एकदा मी पुण्याला तिकडे यांच्या गावी तिकडे गेलो होतो, बोलवलेलं म्हणून. इकडे मॅडम पण बसले होता, तर त्यांच्या गावी बोलवलं म्हणून गेलो आणि मला बुवानी सांगितलं की चला बुवा महाजन बुवा, तुम्हाला मी काय विकास केला आहे गावामध्ये तो सगळा तुम्हाला दाखवतो. म्हटलं ठीक आहे चला. मी हे पुढे यांच्या मागून मी 4-5 यांचे कार्यकर्ते बरोबर झालं. मी आपला सरळ चालत होतो आणि समोर एकदम गुळगुळीत मस्तपैकी रस्ता बनवला होता. मी म्हटलं हो आखाडे बुवा, हे काम कोणी केलं? तर हे सरपंच होते त्या गावचे. हे सांगतात हे काम माझ्याकडूनच झालेलं आहे. मी म्हटलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. एवढे सुंदर रस्ते तुम्ही गावामध्ये बनवलेत, सुविधा दिल्यात. जरा पुढे चालत गेलो आणि यांच्या गावामध्ये शाळा होती, मराठीची शाळा होती आणि मस्त सुंदर रंगरंगोटी केलेली होती आणि चित्र सुंदर काढलेली होती. मी म्हटलं आखाडे बुवा, म्हटलं हे काम कोणाचं? आखाडे बुवा म्हणतात हे माझंच काम आहे. झालं. थोड्या अंतरावरती पुढे गेलं, एक नदीला सुंदर असा ब्रिज बांधलेला होता, केबल ब्रिज, जो अजूनही आपल्याकडे नाही झालाय, यांच्याकडे झालाय. केबल ब्रिज बांधला होता आणि त्या केबल ब्रिज वरून आम्ही पलीकडे गेलो, पायऱ्या उतरलो तर त्या पायरीच्या खाली कुत्रा इयालेला होता. कुत्रा पळला इयालेला होता. 7-8 पोरा घातलेल्या त्या पळल्या. मी बुवांका विचारले, ओ बुवा हे काम कोणाचं? बुवा म्हणतात हे माझंच. पुरे ना बा. तर ठीक आहे. आज या ठिकाणी बघा, मगाशी आमचे अविनाश नवरत यांच्या बर्थडेच्या गाण्यासाठी 200 रुपयाचं बहुमानाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करतो, आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी बघा मगाशी यांनी भजनाच्या सुरुवातीलाच भारत जिंकला, पाकिस्तानला भारताने हरवलं म्हणून 1000 रुपयाचं बक्षीस दिलं. ते भालेकर साहेबांसाठी 2 ओळी म्हणतोय बघा. साऱ्या जनतेचा तो खास दीपक भालेकर आला नावास. हो साऱ्या जनतेचा तो खास दीपक भालेकर आला नावास. हो चर्चा गावागावात एकच वादा आमचा दीपक दादा, एकच वादा आला नावाज. हो चर्चा गावागावात
या ठिकाणी बघा रुपावली दुसरं पर्व भजनाचं. तो पांडुरंग बघा 28 युग त्या विटेवरती उभा आहे आणि भक्त पुंडलिकानं जेव्हा आपल्या आई वडिलांची सेवा करत होता आणि प्रत्यक्ष पांडुरंग त्या पुंडलिकाला भेटण्यासाठी तो पांडुरंग त्या पुंडलिकाच्या घराजवळ आला आणि त्या पुंडलिकाला हाक मारली, हे पुंडलिका तुला भेटण्यासाठी मी आलोय. पण भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करण्यामध्ये एवढा दंग होता की त्याने त्या पांडुरंगाच्या दिशेने वीट भिरकावली आणि त्या विटेवरती हा पांडुरंग उभा आहे. त्या विटेला सुद्धा ती साधी सुधी विट नाही मंडळी, त्या विटेला सुद्धा 6 बाजू आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर असे त्या विटेला 6 बाजू आहेत. आणि हा पांडुरंग, कारण बघा आई वडिलांची सेवा ही खरोखरच प्रत्येकाने केली पाहिजे. कारण ज्याला आई बाप कळला त्याचं जीवन सार्थक झालं आणि ज्याला आई बाप कळला नाही त्याला हे परमार्थ हा खूप दूर राहिला. भजन, कीर्तन, नामस्मरण हे खूप दूर राहिलं. कारण बघा आपण आपल्या दिवसाची सुरुवात जर आपल्या आई वडिलांच्या पाया पडून जर केली ना तर बाहेर पडताना तुमचं कोणतंही काम असून दे 100% झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद त्या आई वडिलांच्या आशीर्वादामध्ये आहे. आपल्याला देव देव करत फिरायची गरज नाही. या परमेश्वराला प्रत्येकाला मदत करण्यासाठी प्रत्येकाच्या घरी जाता येत नाही, म्हणून त्या परमेश्वरानेच प्रत्येकाच्या घरामध्ये आई वडिलांची निर्मिती केली आहे. आज आपल्याला तो घरातलाच जर देव समजला नसेल, घरातला चालता बोलता जर देव आपल्याला जर समजला नसेल तर आपण नाही का बोल चालता बोलता घरातला देव आपले आई वडील हे जर आपल्याला समजले नसतील ना तर तुम्ही किती तीर्थक्षेत्र करा, पंढरपूरला जावा, अक्कलकोटला जावा, नाहीतर अजून खाय जावा, त्याचा काही एक उपयोग नाही, त्याचा उपयोग शून्य आहे. म्हणून जोपर्यंत आपले, कारण बघा प्रत्येकाचे आई वडील जिवंत, आपण जिवंत असल्यापर्यंत आपले आई वडील असणं याला सुद्धा भाग्य लागतं नाही का. प्रत्येकाच्या नशिबामध्ये नसतं, कोणाकोणाचे जन्म देऊन सुद्धा आई जाते. म्हणून सांगतो की जोपर्यंत आपले आई वडील आहेत त्यांची मरेपर्यंत तुम्ही जरूर सेवा करा. कारण आज बघा माणसाकडे पैसा भरपूर झालाय, वेळ नाहीये. पैसा आहे पण वेळ नाही आहे. कारण आज जी गरीब माणसं आहेत ना त्यांचे आई वडील घरी राहून खाऊन पिऊन सुखी आहेत, पण जे पैशावाले आहेत बघा अमेरिकेपासून बाहेर, ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी, काही बाहेर त्यांचे आई वडील आज जर बघशाल ना तर अनाथ आश्रमामध्ये. ही सत्य परिस्थिती आहे. आमच्या सिंधुदुर्गामध्ये सुद्धा अनाथ आश्रम आहे. आज पैशावाल्यांचीच आई वडील त्या अनाथ आश्रमामध्ये आहेत. काय उपयोग आहे मला सांगा तो पैसा कमवून, काय सुख आहे. म्हणून म्हणतो की जोपर्यंत आपले आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. आणि मुलीने समाजामध्ये वावरताना सुद्धा बघा एक लक्षात घ्या, आज या ठिकाणी महिला वर्ग आहे, मुलींसाठी सांगतो, नाहीतर तुम्ही म्हणशाल ह्यो आणि आमच्यावर घसारता, तसा नाही. मुलींसाठी सांगतो की मुलींनी असं वागायचं आहे की आपल्या आई वडिलांची मान समाजामध्ये कधीच खाली जाणार नाही असं त्या मुलींनी वागायचं आहे. आणि मुलाने कसं वागायचं आहे की आपले आई वडील कधी अनाथ आश्रमामध्ये कधीच जाणार नाहीत याची काळजी प्रत्येक मुलाने घ्यायची आहे, प्रत्येक मुलाने घ्यायची आहे, प्रत्येक मुलाने घ्यायची आहे. म्हणून म्हणतो बघा या ठिकाणी जास्त काही बोलत नाही, रुपावलीला सुरुवात करतो कारण वेळ झालेला आहे. बुवांचं पण भजन बरोबरने चाललं पाहिजे. आणि एक खरोखरच सांगतो आज हे मंडळ एवढं समान, म्हणजे दोघांका समान देतात काय म्हणजे असं नाही, बरोबर की ना. हा तो बघा म्हणजे काय आहे माहिती आहे, त्याच्याकडे आयफोन आहे, त्याला तशी पैशांची गरज नाही. मी आपलं विचारू गरीब आहे. कारण बघा माझं बघा, मी माझ्याकडे मोबाईल आहे ना जवळजवळ 7-8 वर्ष झाली. म्हणजे ते 7 दाबूक केलं तर 8 दाबता आणि 8 दाबूक केलं तर 9 दाबतो, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे त्याला तशी गरज नाही कारण तो बघा आयफोन घेऊ ना, आणि तो आयफोन तो काही 16 त्याच्याकडे असून दे. ठीक आहे बुवा, मी काय म्हणतो तुम्ही सुद्धा आता बोलाक सुरुवात करा, कारण थंडी तर नाही, यांना गरम होग लागला, तो निदान गरमो तरी उडवा, समजलाच तर. ठीक आहे, या ठिकाणी रुपावली सादर करतो.
चांदण्याचे कोश माझ्या, चांदण्याचे कोश माझ्या, प्रियकराला मोजवा, प्रियकराला मोजवा, हे सुरानो चंद्रवा, हे सुरानो चंद्रवा, हे सुरानो चंद्रवा, चंद्रवा, चंद्रवा. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. सुख झाले हो साजरी, सुख झाले हो साजरी, सुख झाले हो साजरी, सुख झाले हो साजरी.
वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अन्न पारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा. बहुत सुकृताची जोडी हो, बहुत म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून तो हा विठ्ठल सर्व सुखाचे आगर हो, सर्व सुखाचे आगर हो, हृदया भुजिलीन, हृदया भुजिलीन, हृदया भुजिलीन, लोभी आली हा, हृदया भुजिलीन, लोभी आली हा, मकरंद ठेवा लुटण्यासी आला, मकरंद ठेवा, मकरंद ठेवा लुटण्यासी आला, बांधी जीवाला सुखाच्या मनी आली, बांधी जीवाला सुखाच्या मनी, बंधातली ठेवली, मर्म बंधातली ठेवली, मर्म बंधातली ठेवली. विठ्ठल
धन्यवाद.